काही प्रकार असे आहेत महाराज बरं का. भजन करत असताना परमार्थिक साधना करत असताना ज्याला रागाची माहिती आहे त्यानेच राग गायचे महाराज. मी मनाच नाही सांगत बरं का, याचे करता प्रमाण आहेत महाराज. गाता येईल तेनेचे गावे, नाही तर एरवी हरी हरी म्हणावे. बरेचसे लोक असे आहेत. मी एक जणाला विचारलं तुम्हाला किती राग येते, ते म्हणले बाबा तुम्ही बोलतात हेच मला राग येते. ते हे आपल्या 4-6 जणाला कळन. काहीच रागाची न त्यांची भेटच नाही महाराज. मेघ मल्हार जर रावणाने गायला, मेघ मल्हार, तर पाऊस पडत होता महाराज. इतकी ताकद राग गाण्यात होता. बरोबर की नाही बाबा. गाणं ज्याला गाता येतंय त्यानेच गायचं, नाही तर एरवी हरी हरी म्हणायचं महाराज. हरी हरी म्हणल्याने देवच प्राप्ती आहे महाराज. पखवाज वाजवल्याने ही देवाचीच प्राप्ती. बरेचसे लोक म्हणतात कातडं वाजून कुठं देवाची प्राप्ती होते का. पण खरं सांगू, भगवान शंकराने सुद्धा हे वाद्य वाजवलं महाराज. हो, भगवान शंकर. आता तो इतिहास खूप मोठा आहे.